नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता दरमहा मिळणार आहे 3000 रुपये। तर काय माहिती आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। तर बघा, 60 वर्ष असणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आता मिळणार आहे 3000 रुपये। सिनियर सिटीजन म्हणून एक स्कीम आलेली आहे। तर काय स्कीम आहे ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा, भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। वयोश्री योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 रुपयाची थेट आर्थिक मदत मिळणार आहे। या निर्णयामुळे देशभरातील लाखो वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता वयोश्री योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे। याआधी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्यक साधने पुरवली जात होती। मात्र वाढत्या महागाईचा विचार करता आणि वृद्धांच्या विविध गरजा लक्षात घेऊन आता थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय आता किमान 60 वर्ष असणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तत्वाने लागू करण्यात आलेली आहे। ज्या वृद्ध व्यक्तींना निवृत्ती वेतन मिळत नाही, कुटुंबाकडून पुरेसा आर्थिक पाठिंबा मिळत नाही किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। एका विशिष्ट अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही लक्षात घेतले की अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक अडचणींना आता सामोरे जावे लागते। त्यामुळे त्यांना थेट आर्थिक मदत देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे। 3000 रुपयाची ही रक्कम त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यास मदत करणार आहे। याच योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी आता जे इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना काही महत्त्वाची सुद्धा कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। तर त्याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं जे वयाचा पुरावा आहे, म्हणजे जन्मदाखला किंवा तुमचं जे आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, उत्पन्नाचा दाखला आणि अलीकडील जे पासपोर्ट आकाराचे छायाचित्रित फोटो लागणार आहेत। नंतर अर्ज करण्यासाठी सरकारने 2 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। पहिलं म्हणजे डिजिटल साक्षर असलेले नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। तर ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे। आता या योजनेची जी प्रभावी अंमलबजावणी आहे ती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत समन्वय साधलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। या कक्ष अर्जाची छाननी, कागदपत्राची पडताळणी आणि लाभार्थ्यांची निवड या प्रक्रियांसाठी जबाबदार असेल। एका विशिष्ट अधिकाऱ्याने सांगितले आम्ही या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध आहोत। प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला त्यांची खात्री करण्यासाठीच आम्ही विशेष यंत्रणा उभी करत आहोत। तर आता या वयोश्री योजनेचा प्रभाव केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही। ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याची जी संधी आहे ती देणार आहे। दरमहा मिळणारी जी 3000 रुपयाची रक्कम आहे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देईल आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा हा सुधारण्यास मदत होणार आहे। समाजसेवी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। एका ज्येष्ठ समाजसेवकाने सांगितले अनेक वृद्ध नागरिक आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मूलभूत गरजा भागवू शकत नाही। या योजनेमुळेच त्यांना आता थोडी का होईना आर्थिक स्थिरता सुद्धा मिळणार आहे। आता सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यातच या योजनेचा विस्तार करण्याची योजना आहे। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करणे आणि मदतीची रक्कम वाढवणे यांचा विचार केला जात आहे। तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी सतत मूल्यांकन करून आवश्यक ते बदल करण्यात येतील। वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी टाकलेले एक महत्त्वाचे असे पाऊल आहे। या योजनेमुळेच आता लाखो वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी आर्थिक स्थिरता आणि सन्मानाचे जगण्याची संधी मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळेच आता भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आता नक्कीच सकारात्मक बदल घडून येणार आहेत आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा आता चांगल्या प्रकारे असा लाभ मिळणार आहे। जे नागरिक 60 प्लस किंवा 60 वर्षाच्या जास्त असतील अशा नागरिकांनी या योजनेचा नक्की फायदा घ्यायचा आहे।
आणि याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये हे सरकारकडून मिळणार आहे. तर नक्की लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.